आता मला ना 9 महिने 14 दिवस झाले आज ना. तर माझं म्हणणं आहे की मग आपली डिलिव्हरी द्या ना डायरेक्ट सिजर करा. तर ते काही नाही अगोदर औषध सोडू. मला औषध सोडायचं नाही. डायरेक्ट डिलिव्हरी करायची आहे ना सिजरनं. किती दिवस झाले या हॉस्पिटल? मला कालच आले मी. काल आले पण त्याने सांगितलं की तुम्ही आजचे दिवस थांबा. अगोदर तुमच्यावर उपचार करू. त्यानं असं उपचार काय सांगितलं आज की औषध सोडू. पण माझ्या अंगात इतकी ताकद नाही की उपचार करायला. माझं म्हणणं डायरेक्ट सिजर करा आणि मला मोकळं करा त्यानं. किती महिने झाले? 9 महिने 14 दिवस आज इतके दिवस झाले. असं म्हणणं आहे माझं. आणि त्याला जर वाटत असेल ते हे तर मग त्याला मला सुट्टी द्या मी येऊन चालले जाईल. रात्री कुठं झोपली? व्यवस्था होती का हॉस्पिटलमध्ये काही? व्यवस्था होती पण मग इथं खाली झोपणं पडला ना. खाली झोपला? खाली बेड झोप वगैरे भेटला नाही तुम्हाला? नाही भेट नाही ना. भेट नाही ना. हा म्हणजे जमिनीवर झोपल्यामुळे माझं पोट ताटलं ना. दुसरं काही नाही. आरोग्यमंत्र्याकडे काय मागणी? काय सांगणार? काही नाही माझ्या अंगात ताकद नाही. माझं सिजर करा द्या ना डिलिव्हरी करा माझी. मला औषध काहीच सोडू नये. बाळाला काही झालं नाही पाहिजे. 14 दिवस झाले संडास बिंडास केली कसं करायचं. काय सांगाल आज तुम्ही जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट दिली? काय आठवण? जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आम्हाला काही पेशंटच्या नातेवाईकांनी फोन केला होता. पाठीमागं आम्ही असंच घाटीमध्ये मोठ्या घाटीमध्ये जाऊन असंच त्या ठिकाणावर आम्ही एका पेशंटला मदत केली होती. त्याच कारणाने आम्हाला काही नातेवाईकांनी इथून कॉल करून आता आम्हाला बोलवलं आणि आम्ही आता प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी बघितलं आहे की तिथं सुद्धा इथं बी सुद्धा या महिला बाळ रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. पैशाची मागणी पेशंटकडून केली जाते. तशी तक्रार येते आणि तुम्हाला बाईटमध्ये त्या पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलेलं आहे. पेशंट 2-2, 3-3 दिवसापासून तिथं रात्री डिलिव्हरीला आलेले आडेल-तडेल पेशंट त्या ठिकाणावर पेशंटचे दिवस भरलेले असताना सुद्धा लेडीजचे त्यांना खाली झोपवलं जाते फडशीवर. आतमध्ये बेड दिला जात नाही. अर्धे पेशंट आतमध्ये आणि अर्धे पेशंट बाहेर आहे. तुम्ही आता तिथं जाऊन आता तुम्ही उचल घेतलेली तिची. याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि हे ज्या इथला जो अधिकारी आहे या अधिकारीच्या गवाऱ्या नावाचा अधिकारी आहे याची या ठिकाणावर हुकुमशाही चालू आहे असं दिसून आलं आहे तिथं. कारण की जर कोणी वाचा फोडायला गेला तर तिथल्या पेशंटच्या नातेवाईकाला ते आमच्यासमोर त्यांना धमकावण्याची कोशिश केलेली आहे. आम्ही आता सर इथलं जिल्हाधिकाऱ्याला डेलिगेशन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देणार आहे. त्याच्यानंतर इथल्या पोलिसाला सुद्धा आम्ही डेलिगेशन देणार आहे. याच्यापूर्वी आम्ही पाठीमागे एक आंदोलन करायची कोशिश केली तर पोलिसांना आम्हाला नोटीस दिली होती बाईटच्या माध्यमातून तुमच्या. तर आम्ही आता सर कारवाई मागणार आहे त्याला म्हणजे सर आम्ही परमिशन मागून आम्ही ह्या दवाखान्यासमोर इथं निदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते येणार. आता आम्ही तुम्हाला इशारा देत नाही. इशारा तर नोटीस येते. आम्ही डायरेक्ट थेट काम करून दाखवणार आहे. याच्याही तोंडाला काळा फासू आम्ही तुम्हाला दिसून येईल. आता नाही नक्कीच आता काही पेशंटच्या नातेवाईकांनी आपल्याकडे तक्रार केलेली आहे की टाके देण्यासाठी 1000 रुपयाची मागणी. हो ते 2 पेशंट तसे त्या ठिकाणी दिसून आले. टाके देण्यासाठी त्यांना 1000 रुपयाची मागणी केलेली आहे. काही पेशंटला असं सांगले जातं आहे की या डॉक्टर लोकांचे इथं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तिथं त्यांना घेऊन जा तिथं चांगली ट्रीटमेंट आहे. यांच्या तिथले खाली काही खालचे लोक सांगतात त्यांना की बाबा तुम्ही बाजूच्या दवाखान्यात जा अमक्या दवाखान्यात जा. असे काय 4-2 दवाखान्याचे नावसुद्धा आलेले आहे आणि ते डॉक्टर लोकांचे दवाखाने असल्याकारणाने ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला एवढी मोठी गव्हर्नमेंटची सुविधा आहे. इथला जो आरोग्य मंत्री आहे तो झोपला काय त्याला कळत नाही की या गोष्टी काय चालू आहेत. वारंवार ह्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या विषयावर आवाज उठण्याची वंचित बहुजन आघाडी घोषित करत आहे. आम्ही वारंवार रस्त्यावर या लोकांसाठी जनतेसाठी आम्ही फिरत आहे. आमचं म्हणणं इथल्या CS ला सुद्धा आहे तू बी करून डोळे बंद करून बसला बाबा. आम्ही तुला वारंवार सांगतो तुम्ही जोपर्यंत माध्यमातून लोक रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत यांचे काही डोळे उघडत नाही. आम्ही इथल्या जे गवारे नावाचा अधिकारी त्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि त्याच्यावर बी त्याला बी इथून बडतर्फ करावं आमची अशी मागणी आहे वंचित बहुजन आघाडीची. काय सांगाल रुग्णालयाच्या काही तक्रारी येत आहेत? जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये ही प्रसूती रुग्णालय आहे. या ठिकाणी उत्कृष्ट सेवा देण्याचा माझ्यासहित मेट्रन इन्चार्ज सिस्टर सर्व डॉक्टर्स आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. ज्या काही तक्रारी प्राप्त होतात त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ चौकशी करून या तक्रारी जे कोणी जबाबदार असतील त्यावर आम्ही कारवाई करतो. कारण माता व बालकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. प्रत्येक वार्डमध्ये मोफत सेवा उत्कृष्ट सेवा कशी दिली जाईल यासाठी आम्ही जनजागृती करतो आणि धूम्रपान असो की उत्कृष्ट सेवा असो याबाबत लोकांना नेहमीच आम्ही समुपदेशन करतो. काही तुम्ही रुग्णांना कसे आवाहन करता वेळोवेळी? माझ्या आणि जे आमचे डॉक्टर्स आहेत सर्व आम्ही जेव्हा राऊंड घेतो त्या राऊंडमध्ये प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येक रुग्णांची आम्ही अतिशय आदराने
विचारपूस करतो सेवांच्या बाबतीत, नंतर आहारांच्या बाबतीत, आणि आमच्या कर्मचाऱ्याकडून काही गैरसोय केली जाते का त्या बाबतीत आम्ही चौकशी करतो रुग्णांची आणि नातेवाईकाची. आणि यानुसार जर काही आम्हाला आढळलं की अरे ह्या व्यक्तीकडून या रुग्णांना त्रास होतोय, तर आम्ही तात्काळ या बाबीची दखल घेऊन अशा कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देतो आणि वेळप्रसंगी कारवाई करतो. सर, याच्यानंतर तुम्ही काही एक व्हिडिओ शूटिंगचं बोललात की त्याबद्दल काही माहिती सांगा 3 शिफ्टमध्ये. आम्ही लोकांमध्ये सेवांच्या बाबतीत आणि मोफत सेवांच्या बाबतीत जागृती व्हावी आणि लोकांनाही माहिती व्हावं यासाठी प्रत्येक वार्डमध्ये दिवसातून 3 वेळा इन्चार्ज सिस्टर उत्कृष्ट प्रकारच्या सेवा कशा देता येतील आणि सेवा मोफत सेवा आहेत, या मोफत सेवाच्या बदल्यात कोणत्याही आमिषाला बळी पडू नका म्हणून आम्ही जागृती निर्माण करतो, जेणेकरून कोणत्याही रुग्णाची वेगवेगळ्या प्रकारे गैरसोय होणार.